तर कसे काय मंडळी, तुमका तर उमराचं झाड नक्कीच माहित असताला आणि ह्या झाड आकारान खूप मोठा पण असता. सोबत या झाडाचा खोड पण पांढरट रंगाचा असता. तसंच या झाडाच्या पानावर फोडफोड पण असतात व या झाडाच्या खोडाच्या जवळच झुपक्याची गोल गोल फळा पण येतात आणि ती कच्ची असतात तेव्हा हिरव्या कलरची असतात आणि पिकली का लाल रंगाची होतात. या झाडाखाली सद्गुरु दत्ताचा स्थान पण असता अशी लोकांची श्रद्धा पण असा. म्हणून या झाडाक औदुंबर पण म्हटलं जाता. या झाडाची आणखी एक खासियत सांगूची झाली तर ह्या झाड जमिनीतील पाण्याचा साठो दर्शवता. म्हणजे ह्या झाड जय पण असतात थंय पाण्याचा साठो निर्माण होता. शिवाय माझ्या ऐकण्यानुसार सांगतय की या झाडाचं पाणी एनर्जी ड्रिंक पेक्षा एनर्जी देऊचा काम करता. या झाडाचं पाणी काढताना खूप सावधानी बाळगूची लागतं अशी जुनी लोक सांगतात. कारण याचा फळ आणि पाणी या मामा खूपच आवडतं. त्यामुळे जरा काळजी घेऊनच सगळा करूचा लागता. शिवाय 24 तास प्राणवायू हवेत सोडता. धार्मिक बाबतीत सांगूचा झाला तर झाडाची सुकलेली काडी होम हवनात समिधा म्हणून अर्पण केली जातात आणि याचं औषधी गुणधर्म सांगूचं झालं तर या झाडाची पानं वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमीच होतात. तसाच गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता पण कमी होता. तर आज माहिती एवढीच होती. पुढे काहीतरी नवीन घेऊन येते तुमच्यासाठी. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि फॉलो मात्र न चुकता आठवणीन करा.